माझं नाव साक्षी संजय यशवंतराव. मी घरत अभ्यासिकामध्ये शिकत आहे. सर, मी सरांना रसग्रहणाविषयी थोडीशी माहिती विचारणार आहे. सर, मला रसग्रहणाविषयी थोडीशी माहिती द्या. ठीक आहे. तुझी जी समस्या आहे किंवा तुला जो प्रश्न ज्याचं उत्तर देणं किंवा लिहिणं तुला अवघड वाटते त्याच्याविषयी आपण समजून घेऊया. आता तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये दुसऱ्या प्रश्नामध्ये पद्य विभागामध्ये रसग्रहण करायला सांगितलं जातं. म्हणजे कोणत्या पाठ्यपुस्तकातील कवितेच्या 2 ओळी दिल्या जातात, 2 पंक्ती दिल्या जातात आणि त्याच्या रसग्रहण करायला सांगितलं जातं. आता जेव्हा आपण रसग्रहण करत असतो तेव्हा 3 मुद्दे आपल्याला सांगावे लागतात. आता हे 3 मुद्दे कोणते? तर पहिला मुद्दा आहे आशय सौंदर्य. पहिला मुद्दा आशय सौंदर्य. आशय सौंदर्य कसं लिहायचं? आशय सौंदर्य कसं सांगायचं? आशय सौंदर्य लिहिताना सुरुवातीला त्या कवितेचं नाव, कवीचं नाव आणि कवितेचा विषय किंवा मध्यवर्ती कल्पना हे आशय सौंदर्यामध्ये लिहायचं असते. लक्षात ठेवा, काय लिहायचे आशय सौंदर्यामध्ये? कवीचं नाव, कवितेचं नाव, त्या कवितेची कल्पना, विषय, त्या कवितेतून काही संदेश दिलेला आहे का तो लिहायचा. काही उपदेश आहे का, काही मूल्य मांडलेले आहेत का कवीने, हे जे मुद्दे आहेत ते आशय सौंदर्यामध्ये लिहायचे असतात. कशामध्ये? आशय सौंदर्यामध्ये लिहायचे. अगदी साधा आणि सोपं. कवीचं नाव लिहा, कवितेचं नाव लिहा, कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहा, त्या कवितेचा काय विषय तो. एवढं लिहिलं, आशय सौंदर्य झालं. अगदी साधं आणि सोपं. काही त्याच्यामध्ये गोंधळून जाण्याची गरज नाही. रसग्रहण करताना पहिला मुद्दा स्पष्ट करायचा, आशय सौंदर्य. आता दुसरा मुद्दा जो असतो काव्य सौंदर्य. तो म्हणते की काव्य सौंदर्य कसं लिहायचं? ते सुद्धा अगदी साधं आणि सोपं आहे. काव्य सौंदर्य लिहिताना तुम्हाला ज्या पंक्ती दिलेले आहेत, 2 कवितेच्या ज्या 2 ओळी दिलेल्या आहेत, तर त्या ओळींचा भावार्थ लिहायचा. त्या 2 ओळींमध्ये कवीने काही कल्पना जी मांडलेली, ती कल्पना, प्रतिमा किंवा भावना या त्या पंक्तीचा भावार्थ लिहिताना लिहायच्या असतात. ती जी पंक्ती दिलेली काव्य पंक्ती, तिचा भावार्थ एवढं लिहिलं की काव्य सौंदर्य झालं. त्याचबरोबर तिसरा मुद्दा जो आहे तो कोणता? भाषिक वैशिष्ट्य. आता भाषिक वैशिष्ट्य कसं लिहायचं? हा सुद्धा साधा आणि सोपा विषय. लक्षात घे, भाषिक सौंदर्य तुला लिहायचे. आता हे लिहिताना कवीची जी भाषाशैली आहे ती सांगायची. या कवितेमध्ये, पद्यामध्ये कवीची भाषाशैली म्हणजे काय? ग्रामीण आहे, बोलीभाषेत आहे कविता, संवादात्मक आहे का, निवेदनात्मक आहे का, ह्या गोष्टी म्हणजेच कवीची शैली, भाषाशैली, ते लिहायचं. आता या कवितेमध्ये लयपूर्ण रचना आहे का, नादमाधुर्य आहे का, काही अलंकार आहेत का, हे सगळं लिहायचं असतंय भाषिक वैशिष्ट्यांमध्ये. त्या कवितेमध्ये आपल्या मनावरती ठसणारी जी गोष्ट आहे, आपल्या मनाची पकड घेणारी जी गोष्ट आहे, ती लिहायची भाषिक वैशिष्ट्यामध्ये. असं एकदम साधं आणि सोपं.
आता आशय सौंदर्यामध्ये कवीचं नाव, कवितेचं नाव, त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना ही लिहायची असते आशय सौंदर्यामध्ये. आपण उदाहरण पाहूया. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी. या 2 काव्यपंक्ती दिलेले आहेत. कशासाठी? रसग्रहणासाठी. कसं करणार रसग्रहण याचं लक्षात घे. आता ह्या ज्या 2 ओळी आहेत त्या कोणत्या कवितेतल्या आहेत? उत्तम लक्षण. आशय सौंदर्यामध्ये त्या कवितेचं नाव लिहा. उत्तम लक्षण कोणाची कविता आहे? समर्थ रामदास स्वामींची रचना ही. ते लिहा, कवीचं नाव लिहा. आता या कवितेमध्ये कवीने काय सांगितलेलं आहे? कोणता उपदेश केलेला आहे? संदेश दिलेला आहे? कोणती मूल्य मांडलेली आहेत? आता ह्या ओळी जेव्हा आपण पाहतो तर याच्यामध्ये काय आहे? आदर्श व्यक्तिमत्वाची महत्त्वाची लक्षणे ही समर्थाने सांगितलेली आहेत. संपला विषय. आशय सौंदर्य संपलं. कवीचं नाव, कवितेचं नाव, ती कविता कोणत्या पुस्तकातून घेतली हे लिहू शकता आणि त्या कवितेचा विषय काय आहे, त्याच्यातून कोणतं मूल्य समजावलं आहे, कोणता विचार मांडलेला आहे, कोणता संदेश दिलेला आहे, एवढं लिहिलं की संपलं. आलं लक्षात? साधं आणि सोपं आहे ते. गोंधळून जाण्याचं काहीही कारण नाही.